मामाच्या संगतीचा परिणाम सांगतो ऐका. मामाच्या संगतीमध्ये आल्यानंतर माणसं सुधारतात यात नवल नाही. काय म्हणतो ऐका, मामाच्या संगतीत आल्यानंतर प्राणी सुद्धा सुधारतात. सद्गुरू बाळू मामाच्या कळपामध्ये एक भीमा नावाचा कुत्रा होता ऐका. एकादशीच्या दिवशी तो भाकर खात नव्हता, भाकरीला परिषद करत नव्हता, दूध प्यायचं, एकादशीचं व्रत तो करायचा ऐका. मामा सांगायचे भीमा जा बकऱ्याची वळती हाणून आण. भीमा पळत जायचा, वळती हाणून आणायचा. एवढंच नाही, तळावर जर कीर्तन भजन चालू झालं ना मामाच्या, तो भीमा नावाचा कुत्रा अक्षरशः भजनामध्ये कीर्तनामध्ये येऊन बसायचा. पुढचा ऐका, ज्यावेळेस मामानी आदमापूरमध्ये समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर तो भीमा नावाचा कुत्रा त्या ठिकाणी गेला ऐका. 3 वेळेस त्या समाधीला प्रदक्षिणा त्याने घातली. इतका इवळला आणि एकादशीच्या दिवशी मामाच्या समाधीवर बसून त्यांनी आपला प्राण सोडला.